वाढत्या तापमानात लहान बालकांची काळजी घेणे काळाची गरज। सध्या राज्यात वाढते तापमान आणि तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत। विशेषतः लहान बालकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याने पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। डॉक्टरांनीही उन्हाळ्यात बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे। उन्हाच्या तीव्र झळांमुळे लहान मुलांमध्ये शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा, चक्कर येणे, ताप येणे, त्वचेचे विकार तसेच उष्माघाताचा धोका वाढतो। त्यामुळे बालकांना अनावश्यक उन्हात घेऊन जाणे टाळावे असे डॉक्टरांचे मत आहे। विशेषतः लग्न समारंभ, प्रवास किंवा गर्दीच्या ठिकाणी बालकांना घेऊन जाताना पुरेशी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेर जाताना बालकांच्या डोक्यावर टोपी, रुमाल किंवा कॅप घालावी। डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्म्याचाही वापर करावा। हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करावेत। बालकांना थेट उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नये। शक्यतो दुपारच्या कडक उन्हात प्रवास टाळावा। उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्यामुळे बालकांना वेळोवेळी पाणी, दूध, लिंबू पाणी किंवा द्रव पदार्थ देत राहावे। लहान मुलांमध्ये तहान लागल्याची जाणीव कमी असू शकते, त्यामुळे पालकांनी स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच बालकांमध्ये अस्वस्थता, अति रडणे, ताप, उलट्या किंवा थकवा जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पालकांची जागरूकता आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन हेच बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे। मे महिना सुरू असल्यामुळे उन्हाचा तडाखा सुरू असून सध्या तापमान हे 44°C एवढं आहे आणि बरेच पेशंट त्यामुळे आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट होत असल्यामुळे काही सावधगिरीची उपाय म्हणजे बऱ्याच लहान मुलांना लोक लग्नांना नेतात, तर लग्नांना वगैरे टाळून मुलांना घरीच ठेवून आणि जर खूपच आवश्यकता असेल तर मग उन्हापासून बचावासाठी टोपी, रुमाल, गॉगल वगैरे अशी साधनं वापरून मुलांना नेणे, पण शक्यतो सावधगिरी म्हणून मुलांना नेलं बरं राहणार।